आजच्या व्हिडिओचा ना शेवटचा पार्ट आहे ना बघायला अजिबात विसरू नका, कारण जर तुमच्या घरामध्ये लग्न सराई असेल ना तर तुमच्यासाठी ना खूप जास्त युजफुल आहे. तर आता चला आपण बॅक टू पार्ट, आपल्या पार्टकडे वळूयात. मी सांगत होते तुम्हाला माझ्या लग्नाच्या आधीचं आयुष्य कसं होतं ते. सो स्टार्ट करूयात. मग माझं आहे ना, जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझी 9th होती आणि त्या टायमिंगमध्ये कोरोनाचा फर्स्ट कोविड होता. त्या टायमिंगला लॉकडाऊन लागलं होतं नेमकंच. आणि पहिले 3 महिने तर आहे ना पूर्ण उन्हाळी सुट्टीमध्ये गेले आणि त्याच्यानंतर कोविड अजूनही उघडला नव्हता. त्यामुळे ना आमचे ऑनलाईन क्लासेस होते. पण ऑनलाईन क्लासेसमध्ये पण घरातले आहेत ना खूप जास्त डिप्रेशनमध्ये, म्हणजे असंही म्हणजे मला हे करायचे, फ्रस्ट्रेट करायचे नाही का, की फोन घेऊन बेडरूममध्ये नाही जायचंस तू, किंवा हॉलमध्येच बसायचं, अजून बऱ्याचशा काही गोष्टी नाही का. आणि मी का असं विचारलं तर डायरेक्ट म्हणजे तुझा फोन फोडून टाकेल, आम्हाला माहिती आहे तुला फोनवर काय करायचं असतं, त्याच्याशी बोलायचं असतं, असं तसं भरपूर काही गोष्टी. मी इतकी रडायचे. आधीच मी ना डोक्याने जरा पागल होते, म्हणजे मी एका गोष्टीचा ना खूप जास्त विचार करायचे आणि घरातले त्यात असे बोलायचे. मग मी ना 24 तास रडतच बसायचे. म्हणजे माझं पूर्ण लॉकडाऊन आहे ना फक्त आणि फक्त रडण्यातच गेलं आहे. त्यानंतर तर काय, माझ्या लग्नाचा विषय निघाला. आता काही लॉकडाऊन उघडणार नाही, पटपट आपल्या पोरींचे लग्न करून टाका, असं तसं नाही का. आणि मग काय, मग तर मी अजूनच पागल व्हायचीच राहिले होते. मी म्हणायचे नाही मला नाही लग्न करायचं आहे, असं तसं. पण काय शेवटी त्यांनी ऐकलंच नाही. त्यांनी मुलं वगैरे बघायला लागले, पण तसं काही झालं नाही. नंतर कोविड उघडला, नंतर माझं ॲडमिशन वगैरे झालं 10वी नंतर. 10वी पण माझी लॉकडाऊनमध्येच गेलेली आहे. ती कशी गेली ना हे मी तुम्हाला उद्याच्या पार्टमध्ये सांगते. आणि 10वीमध्ये मी कोणत्या गोष्टी फेस केल्या हे पण तुम्हाला